हा पर्वणीचा योग आहे। सहकार महर्षींच्या जन्माला येण्याचं प्रयोजन हे साधुत्वापेक्षा कुठेही टिचभर कमी नाही। एक सांगू, देवाची पूजा करणं म्हणजे भगवंतावर प्रेम करणं, देवाला नवस बोलणं म्हणजे देवाला कामाला लावणं, आणि समाजाची अहोरात्र सेवा करणं म्हणजे साक्षात देवच होणं आहे, हे लक्षात राहू द्या। आणि हे देव होण्याचं सौभाग्य, देव होण्याचं भाग्य मोहिते पाटलांच्या वाट्याला आलेलं आहे। या तालुक्याचा काय पलट करणार आहे? या तालुक्यात हरित क्रांती, धवल क्रांती, या तालुक्याचं रंगरूप बदलवून टाकणारे सहकार महर्षी। सहकार महर्षींचा हा 46वा पुण्यतिथीचा सोहळा आहे। सज्जन हो, मोठी माणसं तीच असतात जी सर्वसामान्याला मोठं करतात। एकट्याला मोठं नाही व्हायचं, जो येईल त्याला बरोबर घ्यायचं, सहकाराकडनं समृद्धीकडे जायचं, हे तत्व उराशी बाळगून सहकार महर्षींनी आपल्या परिसराचा कायापालट केलेला आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणानं इथं उभा असणाऱ्या बसणाऱ्या प्रत्येकावर त्यांचे उपकार आहेत। माना नाही तर मानू नका, पण इथं असणाऱ्या प्रत्येकावर अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या थोडे का होईना पण उपकार आहेत, आणि याची आपल्या सर्वांना जाणीव आहे। नामवाच्य श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, नामवाच्य श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यानी धरिला मनी विठ्ठल, कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा, काळ सार्थक केला त्यानी धरिला मनी विठ्ठल, निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी, काळ सार्थक केला त्यानी धरिला मनी विठ्ठल, समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगरण हित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा, अलौकिक लीला किती आठवावे, अलौकिक लीला किती आठवावे, श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस पृथक् प्रदेशम, विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, थोड़ा पेस रखिए। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा मुक्ताबा
सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला आणि आपल्या समोर गायलेला आजचा हा अभंग संत हृदय सम्राट देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते संत तुकोबरायांचे लढिवाळ शिष्य भगवंताला दारात आणल्यानंतर त्याला माघारी पाठवून तुकोबरायांची भक्तीची जोपासना करणारे संत निळोबारायांचा चारचरणाचा साधुत्वाची काही लक्षणं सांगणारा आजचा हा अभंग आहे। या अभंगातून संत निळोबा जणू सहकार महर्षींच्या जीवनचरित्राचा उलगडा करताय। साधुत्व ही सगळ्यात श्रीमंत गोष्ट आहे। साधुत्व ही अभूतपूर्व गोष्ट आहे। भगवंतापेक्षाही ज्या गोष्टीचा अधिकार मोठा आहे त्या गोष्टीचं नाव आहे साधू। कालही साधू मोठा होता, आजही साधू मोठाच आहे आणि भविष्यात सुद्धा साधू देवापेक्षा मोठा आहे। आजही आपण जेव्हा पंढरपूरला जातो तेव्हा पंढरपुरात गेल्यानंतर सगळ्यात आधी दर्शन देवाचं नाही, आधी दर्शन नामदेव पायरीचं, मग पांडुरंगाचं, आधी दर्शन पुंडलिकाचं, मग आपल्या विठोबाचं, आधी दर्शन चोखोबरायांचं, मग श्री विठ्ठलाचं। का बरं? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। कालही साधू मोठा होता, आताही साधू मोठाच आहे, उद्याही साधू मोठाच असणार आहे। बसणारे हुशार आहेत। 500 वर्ष भांडणं झाले अयोध्येत, रामाच्या मंदिराकरता का साधूच्या मंदिराकरता? रामाच्या। मारुती साधू आहे आणि प्रभू रामचंद्र देव आहे। 500 वर्ष वाद झाला राम मंदिराकरता, हनुमानगडीच्या नादालाही कुणी लागलं नाही। हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित आणि तो गडी आताही सुरक्षित। गडी तेव्हाही सुरक्षित आणि तो गडी आताही सुरक्षित। हे हळूहळू डाउनलोड होईल। 500 वर्ष भांडणं झाली देवाच्या देवळाकरता, साधूच्या नाही। अजून एक गंमत सांगतो, अजूनही महाराष्ट्रात अशी कितीतरी गाव आहेत की ज्या गावामध्ये अजून एकही रामाचं मंदिर नाही। पण मला असं एक गाव दाखवा की ज्या गावामध्ये मारुतरायाचं मंदिर नाही। असं आहे, राम असला काय आणि नसला काय फरक नाही पडत, पण मारुती हसावा लागतो। ऐकताय ना आपण? राम असला काय आणि राम नसला काय काही फरक पडत नाही, पण मारुती कालही होता, आजही आहे आणि उद्या असावा लागेल। राम मंदिर असलं काय नसलं काय फरक नाही पडत, पण 4 वर्षापूर्वी आमच्या गावात जर मारुतीरायाचं मंदिर नसतं तर कदाचित मी गोसावी राहिलो असतो। हे ज्याचं झालंय त्याला कळेल मारुतीचं महत्व, ज्याचं नाही झालं त्याला नाही कळायचं मारुतीरायाचं महत्व। म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। असं साधुत्व आपल्या या माळशिरस तालुक्यात जन्माला आलं। मी साधुत्व म्हणेन 1918 साल हा पर्वणीचा योग आहे। सहकार महर्षींच्या जन्माला येण्याचं प्रयोजन हे साधुत्वापेक्षा कुठंही टिचभर कमी नाही। एक सांगू, देवाची पूजा करणं म्हणजे भगवंतावर प्रेम करणं, देवाला नवस बोलणं म्हणजे देवाला कामाला लावणं, आणि समाजाची अहोरात्र सेवा करणं म्हणजे साक्षात देवच होणं आहे, हे लक्षात राहू द्या। आणि हे देव होण्याचं सौभाग्य, देव होण्याचं भाग्य मोहिते पाटलांच्या वाट्याला आलेलं आहे। या तालुक्याचा काय अपलट करणार आहे? या तालुक्यात हरित क्रांती, धवल क्रांती, या तालुक्याचं रंगरूप बदलवून टाकणारे सहकार महर्षी। सहकार महर्षींचा हा 46वा पुण्यतिथीचा सोहळा आहे। सज्जन हो, मोठी माणसं तीच असतात जी सर्वसामान्याला मोठं करतात। एकट्याला मोठं नाही व्हायचं, जो येईल त्याला बरोबर घ्यायचं, सहकाराकडनं समृद्धीकडे जायचं, हे तत्व उराशी बाळगून सहकार महर्षींनी आपल्या परिसराचा कायापालट केलेला आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणानं इथं उभा असणाऱ्या बसणाऱ्या प्रत्येकावर त्यांचे उपकार आहेत। माना नाही तर मानू नका, पण इथं असणाऱ्या प्रत्येकावर अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या थोडे का होईना पण उपकार आहेत, आणि याची आपल्या सर्वांना जाणीव आहे। 2 प्रकारची माणसं जगात असतात,
एक कृतज्ञ आणि दोन कृतज्ञ. आपण कृतज्ञतेचे शिल्पकार आहोत. आपण कृतज्ञ मधली लोक आहोत. आपण कृतज्ञता या शब्दाच्या खाली येणारी माणसं आहोत. कृतज्ञ आणि कृतज्ञ थोडा फरक सांगतो. पांडवांच्या राजसूय यज्ञातला एक शीत खाल्ला होता, तर त्यांना परत परीक्षिती राजाला शुकाचार्यांनी भागवत सांगितलं आणि मग त्यांचे उपकार फेडले. किती शीत खाल्ले होते? एक. कशाचा? भाताचा, तांदळाचा. एक दाना 10 किलो असतो ना त्याचं वजन? 5 किलो असतं ना? 10 किलो 5 किलो नाही हो, पण एक शीत खाल्लाय त्यांचा. त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता तिसऱ्या पिढीला राजसूय यज्ञाचा उपकार फेडण्याकरता परीक्षिती राजाला भागवत सांगितलं 7 दिवस. आणि हाच यज्ञ सफल झाला का असफल झाला हे पाहण्याकरता देवानच त्या मुंगसाला पाठवलं. ते यज्ञात लोळलं. अर्ध सोन्याचं झालं, अर्ध झालं नाही. त्याला विचारलं कारण काय? तो म्हणे यज्ञ थोडा अपुरा राहिला का, अजून उपकार फेडणारी माणसं भेटायला पाहिजे. आणि म्हणून आजही आपल्याकडे म्हण आहे, मुंगसा मुंगसा तोंड दाखव. आपण केलेल्या कार्याची पोहोच देवाला भेटली का भेटली नाही हे तो ठरवतो. तो उजवीकडनं आला तर समजावं चांगलं चाललंय, डावीकडे गेला तर म्हणावं काहीतरी वाटोळ झाले. मग त्याचा संदर्भ माणसाने मांजराला जोडला. मी एकाला विचारलं मांजराशी का? तो म्हणे मांजर आडवं गेलं की काम होत नाही. त्यानं जावं कुठं हाच प्रश्न आहे मोठा. एक मांजर नाही, 100 मांजरे आडवी जाऊ द्या काम होतात, पण एक माणूस आडवा जाऊ द्या चालल्याला सप्ताह बंद पडतो महाराज. शोकांती काय? माणसापेक्षा मांजरे चांगले आहेत हे तेव्हाही सिद्ध होतं, आताही सिद्ध आहे. कृतज्ञ शुकाचार्य कृतज्ञ महादेवाची भक्ती केली आणि महादेवाला प्रसन्न करून घेतलं त्यानं. मग वरदान दिलं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. कुणाला वरदान दिलं होतं? भस्मासुराला. हे सगळ्या गावातनं फिरायला लागलं. सगळा अकलूज गाव पालता घातला, तालुका पालता घातला, जिल्हा पालता घातला. भेटल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा. मजा वाटायची त्याला. एक दिवशी त्याच्या मनात आलं, सगळ्याच्याच डोक्यावर हात ठेवण्यापेक्षा महादेवाच्याच डोक्यावर हात ठेवून टाकू, म्हणजे कार्यक्रमच होईल. मग ते महादेवाच्या मागं पळायला लागलं. कोण? भस्मासूर. ज्यानं मोठं केलं, ज्यानं वाढवलं, लहानाचं मोठं केलं, वरदान दिलं, त्याच्याच मागं लागला हा. कोण? भस्मासूर. धावू लागला, पळू लागला. महादेवानं आराधना केली. काय करावं विष्णुदेवा? कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतं. कबूतर हवेतून चाललं होतं आणि 2 उंदराची पिलं पाण्यात बुडत होती. कबुतराला दया आली हो. बुडवतं कबूतर माझ्या गणूदादासारखं. खाली आलं बिचार, पंख उघडले, दोन्ही पिलं उचलली, घरट्यात नेली, पंख पसरले, ऊब दिली आणि 15 मिनिटानं कबुतराच्या ध्यानात आलं आपण ज्याला ऊब दिली त्याच पिलानं आपला करेक्ट कार्यक्रम करून टाकला. काय करायला चालू केलं? अशी बरीच उंदराची पिल्ल कबुतरांनो तुमच्या आजूबाजूने फिरतात, सावधान. लगा आपण नेतो सप्त्याला, त्याला त्यानं सप्ताच काढून घेतला आपल्याकडनं. हे उंदराच्या पिलाचं सांगतो मी. ऐकताय ना? म्हणून 3 लोकांना कधी विसरू नये. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं जाणून बुजून आपल्याला अडचणीत आणलं त्याला पक्क लक्षात ठेवा. हे महादेवानं तेच केलं. त्या भस्मासुराला पक्क लक्षात ठेवलं. हा माझ्या मागं लागला. मग विष्णूनं मोहिनीचं रूप धारण केलं, बाईचं रूप घेतलं. जिथं कुणीच कामाला येत नाही तिथं मॅडम कामाला येतात. मग खरं सांगतो तुम्हाला, ऐका नाही चोपदार, ते बघा त्यांना सुद्धा पटलं की नाही. कपड्याच्या दुकानाच्या बाहेर 2-3 बाया उभ्या असतात. एक अशी असते, एक अशी असते, एक अशी असते. प्लॅस्टिकच्याच असतात, पण माना मुडस्तवर माणसं वळवळून पाहतात. आणि ती तर मग मोहिनी होती. तिने एक हात कमरेवर ठेवला, एक हात वर केला, नाचायला लागली. नाचत नाचत भस्मासुराच्या पुढे आली आणि भस्मासुराच्या पुढे येऊन सहज तिनं हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. ह्याला वाटलं आपल्याला पण ती स्टेप जमली पाहिजे. त्यानंही आपल्या डोक्यावर हात ठेवला. वरदान काय होतं?
त्याच्याच मस्तीनं मेला, याला कृतज्ञ म्हणतात. म्हणून दोन प्रकारची माणसं, कृतज्ञ आणि कृतज्ञ, हा संपूर्ण परिवार. मग त्याच्यामध्ये श्री विजय गणेशोत्सव ट्रस्ट असेल, या परिसरातले सगळे दादांवरती प्रेम करणारी माणसं असतील, काकासाहेबांवरती श्रद्धा असणारे आपण सर्वजण असू, इथं उपस्थित वारकरी वृंद असतील, टाळकरी, दोन्ही मृदंगाचार्य, पंचकृषीतून, आजूबाजूच्या गावातून, गावच्या गाव इथपर्यंत आलेली लोक असतील, माझ्या माता भगिनी असतील, तरुण बांधव असतील, आदरणीय मानेसाहेब असतील, श्री दुपाडे सर असतील, आणि तुम्ही सगळेजण ज्ञात अज्ञात एखाद्याचं नाव राहिलं तर माफ करा, पण आपण सर्वजण या सहकार महर्षींच्या कुशीत आणि या मुशीमध्ये विजयदादांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहोत. आणि त्यामुळं इथं कोणी परक नाही. त्यामुळे भजनी मंडळानं सुद्धा आज काळजी करू नये, पोटभर चाली मिळणार आहेत म्हणायला. महाराजच घरचा आहे, कीर्तन घरचं आहे, दोन्ही मृदंगाचार्य घरचे आहेत, आणि चौकदार तर एवढा देख ना तुम्ही आणला, तुकाराम महाराजाला दडावं आणि ह्यांना बाहेर काढावं एवढा सुंदर, असं सगळं वातावरण आहे. तुम्ही सगळे माझ्या घरचे आहात, त्यामुळं सगळ्याच्या पायावर दंडवत. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठवीती विठोबाचे. ऐका बरं, फार गोड सांगतो. याचं चित्रीकरणही होतंय, ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून हे चित्रीकरण होतंय, त्यामुळे अत्यंत सगळं चांगलं आहे. माऊली महाराज, बाळकृष्ण दादा, तुम्ही ऐका. असं आहे, काही सज्जन नसतात आणि सोयरेही नसतात, काही सज्जन असतात, सोयरे नसतात, काही सोयरे असतात माने साहेब, सज्जन नसतात, आणि काही सज्जन सुद्धा आणि सोयरे सुद्धा. ऐका बरं मनापासून, मला आज सहकार महर्षींचं चरित्र तुमच्यासमोर मांडायचं. जेवढं काही मी अनुभवलंय त्यांना, मी या तालुक्याचा सुपुत्र आहे, लहानपणापासून माझ्या घरची माणसं या चळवळीत आहेत. मी ज्या वस्तीवर राहतो त्या वस्तीवर पाण्याचा थेंब नव्हता. सहकार महर्षींमुळं 44 फाटा आमच्या इथं उपलब्ध झाला, हे आम्हाला माहित आहे. त्यांचे उपकार आहेत आमच्यावर. ते नसते तर आम्ही दुष्काळीच असतो. ज्ञात अज्ञातांना सर्व ठाऊक असावं. बरं, मी यांच्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी सुद्धा आहे. सोलापूर विद्यापीठापर्यंत या महाविद्यालयानं मला नेलंय. त्यामुळं मला जेवढे काकासाहेब माहीत आहेत, मला जेवढे दादासाहेब माहीत आहेत, मला जेवढे सहकार महर्षी माहीत आहेत, जेवढं काय आतापर्यंत ऐकलंय, जेवढं काय मला ज्ञान आहे, जेवढं काय वाचलंय, जेवढं काय स्फुरलंय, तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं तर माझ्याकडून त्यांचं चरित्र पूर्ण होणार नाही. त्यांचं चरित्रच एवढं प्रगल्भ आहे, कितीतरी मोठ्या मोठ्या वक्त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते चरित्र पूर्ण होत नाही. आणि चरित्र पूर्ण होऊच नाही. मोठ्या माणसाचं चरित्र, साधूचं कुळ, नदीचं मूळ आपण थोडी ना पाहत. त्यामुळे जेवढं काही मला अनुभवायला आलंय तेवढं मला प्रामाणिकपणानं तुम्हाला सांगायचं. तसं तर माझा आज दिवसभराचा प्रवास आहे. धावत पळत इथं आलो. आज माझी इच्छा होती लवकर यायचं, फार स्वप्न रंगवली होती, दादासाहेबांकडे जायचं, बंगल्यावर जाऊन माघारी यायचं, अशी आम्ही येताना चर्चाही केली होती. पण नाईलाज झाला. शेवटी असं झालंय, नेमकं घड्याळ कुणीकडे फिरतंय तेच कळना ना सध्या. हे ज्याला नाही कळाल त्याला धन्यवाद. त्यामुळं थोडा उशीर झाला मला. मग कसा तरी इथपर्यंत आलो. आणि मग इथं आल्यानंतर तुतारीचा आवाज आला, बरं वाटलं जरा, आलो इथं. हे ज्याला नाही कळालं त्याला मनापासून धन्यवाद. पुढं चला. त्यामुळं आता मला सांगायचंय मनापासून ऐका. काही सज्जनही नसतात आणि सोयरेही नसतात. आम्ही आज कीर्तनाला येताना रस्त्याच्या कडेला एक मनुष्य सखुबाईची आराधना करत पडला होता. आम्ही थांबलो नाही. का बरं? सज्जन नव्हता आणि सोयराही नव्हता. प्रकार दोन. काही जण सज्जन राहतात पण ते एकमेकाचे सोयरे नसतात. या महाराजांचं नाव काय हो पकवाजी तुमचं? मुरलीधर महाराज आणि हे गणेश महाराज. दोघं सज्जन आहेत का दुर्जन आहेत सांगा? सज्जन आहेत ना सज्जन? तुम्हाला असं वाटतं की नाही मुरलीधर महाराज तुमचे सोयरे व्हावं, त्यांनी तुम्हाला दाजी म्हणावं, तुम्ही त्यांना भाऊजी म्हणाव? होय म्हणून उपयोग नाही. आता दोघांचं झालंय. आता नका स्वप्न रंगू, घरच्या घरात घ्यायचे नाही. सज्जन आहेत दोघं पण सोयरे नाहीत. प्रकार तीन. काही जण सोयरे राहतात पण ते सज्जन नसतात. मग विषय निघतो, तो अमुक अमुक तुमचा कोण हो? कोण? तो सखाराम पाटील. हळू बोला. मेव नाही ना म्हणा तुमचा? दमानं बोला म्हटलं ना तुम्हाला. आपण तुमच्या त्याच्या जवळ हळू बोला. इथं नाव घेतलं परत नाव घेऊ नका. माणसात नाव घ्यायचं ठेवलं नाही त्यानं का?
बायकोचा भाव आहे पण बोलायला लागल्यावर बेकार बोलतो. सोयरा आहे हो पण कोण नाही, सज्जन नाही. पण तुम्हाला असं वाटलं काय जगात सज्जन माणसं नाही तर सोयरी माणसं नाही आहेत? शोधायचा प्रयत्न करा, सापडतील. पाहता अवगुण मिळेचे ना, पाहता अवगुण मिळेचे ना, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पाहता अवगुण मिळेचे ना, पाहता अवगुण मिळेचे ना, हे कलियुग आहे. इथं कोणीच कुणाला माझं म्हणत नाही. शक्यतो कोणी कुणाला जास्त जीवही लावत नाही. सख्या भावानं सख्या भावाला उसने पैसे मागितले तर मेवण्याचं नाव पुढं करून देणारी माणसं आहेत. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी जगाची तारांबळ राहते. हे ज्या दिवशी आपल्यावर वेळ येते तेव्हा कळतं. हे जग असं आहे, उगव त्याला नमस्कार आहे, मावळ त्याला राम राम आहे, जिकडं गुलाल तिकडं चांग भलं आहे. हे कलियुग आहे माझ्या दादानं. इथं शक्यतो आपल्याला जीव लावणारी माणसं मिळत नाहीत. पण एखादा माणूस तुम्हाला जीव लावणारा मिळाला असेल, एखादा माणूस तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल, एखाद्या माणसाची तुमच्यावर श्रद्धा असेल तर अशी माणसं जपा. देवाला नवस बोलून देव मिळेल, आपल्यावर प्रेम करणारा माणूस कधीही मिळत नाही. जी माणसं आपल्या वाट्याला आलीत ना ती जपायला शिका. ज्याला माणसं जपायला आली त्याला मोठं होता येत. या जगात पैशानं कुणी श्रीमंत होत नाही, धनानं कुणी श्रीमंत होत नाही. धनानं जर माणसं श्रीमंत होत असती ना तर मंदिराचा कळस भलेही सोन्याचा असतो पण आजही माणसं दगडाच्याच पायरीवर नतमस्तक होतात. धनानं जर माणसं श्रीमंत होत असती ना तर पायातलं पैंजण सोन्याचं असलं काय आणि चांदीचं असलं काय त्याची जागा पायात आहे. पण टिकली 5 रुपयाची असली काय आणि 1 रुपयाची असली काय तिची जागा आजही मस्तकावर आहे. अस्तित्वानं माणसं मोठी होतात, कुणाच्या आधारानं कुणाच्या वशिलानं कुणीही मोठं होत नाही. ज्याचे विचार श्रीमंत आहेत कलियुगात तो श्रीमंत आहे, ज्याचे विचार गरीब आहेत कलियुगातला गरीब तो आहे. माझ्या दादानो, श्रीमंत विचाराचे धनी व्हा, उदात ते तू ठेवा. जी माणसं केवळ आपल्यावर प्रेम करतात ना ती माणूस पण हरवतात. पण जी माणसं माझ्या स्वतःच्या कुटुंबाबरोबर आजूबाजूच्या परिसरातल्या पंचकृषीतल्या लोकांवरही प्रेम करतात ती माणसं राहत नाहीत, ती माणसं देव माणसं होतात. हे लक्षात राहू द्या. माणसापासून देव माणूस होण्याचा प्रवास म्हणजे सहकार महर्षी. सर्वसामान्य माणसाला पोटावर घालण्याचा प्रवास म्हणजे सहकार महर्षी. सामान्यातल्या अतिसामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रवास म्हणजे सहकार महर्षी. या तालुक्यात भगीरथ म्हणून तालुक्याच्या मातीमध्ये गंगा आणण्याचा मोठा प्रवास म्हणजे सहकार महर्षी. या महाराष्ट्रातली मोठी सहकारी चळवळ उभा करणारा नेतृत्व म्हणजे सहकार महर्षी आहे. हे कधीही या तालुक्यानं विसरू नये. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील हे नाव चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अजरामर आहे, यातील मात्र शंका नाही. विकासाचं दुसरं नाव म्हणजे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील. चळवळीचं दुसरं नाव म्हणजे सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील. मला कल्पना नाही आपल्याला शंकररावजी मोहिते पाटील किती ज्ञात आहेत, पण आपण ऐकावं. भगीरथानं अथक परिश्रमानं गंगा आणली. ती थांबेल कुठं, तिचा आवेश सहन कोण करेल? त्यावेळेला भगीरथाच्या समोर शंकर उभा राहिले. भगीरथा काळजी करू नकोस. भगीरथानं हात जोडले. महादेवा, आपल्याला शंकर म्हणतात. गंगा माझ्या आजोबाला मिळाली नाही, अंशुमनानं प्रयत्न केले त्याला मिळाली नाही,
दिलीप नावाच्या माझ्या बापानं प्रयत्न केले, त्याला मिळाली नाही. पण गंगा येण्याकरता मी हजारो प्रयत्न केले, तेव्हा गंगेनं होकार दिला. पण एका शब्दात मला अडवून ठेवले गंगेनं. गंगा म्हणते माझा आवेश सहन कोण करेल? शंकर उभा राहिले, चिंता करू नका, मी आहे ना. माझ्या जटा आहेत, जटा रिकाम्या केल्या आणि वरती बांधल्या आणि गंगेला आवाहन केलं, किती ताकदीनं यायचंय ते ये, मी तुला सहन करण्याकरता आणि प्रत्येकाच्या हृदय पराग कमलापर्यंत पोहोचवण्याकरता हा शंकर समर्थ आहे. तोच शंकर या माळशिरस तालुक्यात पुन्हा अवताराला आला. त्या महादेवानं, त्या शंकरानं भगीरथाची गंगा मस्तकावर साठवली. पण या सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलानं विकासाची गंगा तालुक्यातल्या प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवली. एवढी श्रेष्ठता शंकररावजी मोहिते पाटलांच्या. दुसरा साम्यतावाद असा आहे, जन्म झाला भगवान गोपाल कृष्णाचा देवकीच्या पोटी आणि डोळ्यातनं टपटप अश्रू वाहू लागले. मालकाकडे हात केले, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, झनी कंसास कळेल माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल. आई म्हणून कोणी, आई सहा कमारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. देवकीनं पदरानं तोंड पुसलं कृष्णाचं. काना, माझ्या पोटी जन्माला आलास राजा, पण इथं नाही थांबायचं, तुला तुला जायचं रे काना. आई, ज्याला आईचा पदर मिळाला ना त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. आपण सर्वजण माझ्या समोर बसलात. शंकररावजी मोहिते पाटलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझं आवाहन आहे, ज्याचं रक्त तरुण आहे ना त्यानं माझं कीर्तन ऐकावं. जगात कुणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कुणाचाही अपमान होऊ द्यायचा, आईच्या पदराचा अपमान कधी होऊ द्यायचा नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार नुसत्या पदराचे आहेत आपल्यावर, आईचे किती असतील. देवकीच्या पोटी जन्माला आला कृष्ण, पण नाही थांबता आलं त्याला तिथं. वसुदेवाचा आणि देवकीचा निरोप घेतला आणि नंदराजाच्या दरबारात प्रवेश केला आणि यशोदेच्या जीवनाचं सोनं झालं. तसा आनंदरावांच्या पोटी जन्माला आलेले शंकररावजी मोहिते पाटील, कृष्णामाईच्या पोटी जन्माला आलेले शंकरराव, ज्या पद्धतीनं कृष्णानं नंदराजाच्या वाड्याचं सोनं केलं, तसं आमच्या शंकररावांनी नारायणराव मोहिते पाटलांच्या घराण्याचं सोनं केलं, हे कधी विसरू नये. मोहिते पाटलांच्या घराण्याचं सोनं करणारे शंकररावजी मोहिते पाटील आहेत. भाग्यवान ती माणसं असतात ज्यांना दोन आया असतात. मी सुद्धा भाग्यवान आहे बरं. ज्याला दोन माय मिळतात ना तो भाग्यवान असतो. लक्ष्मीबाई आजी नव्हत्या, लक्ष्मीबाई माय होऊनच प्रेम करत होत्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती, करीला भावी आता ऐसे कळवळ्याची लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती, करीला बावीन प्रीती. जी माणसं सर्व समावेशक असतात. जन्म झाला
ते साल 1918. लहानाचे मोठे होऊ लागले. रुबाबदार पेहराव, बलदंड बाहुयष्टी, डोळ्यामध्ये तेज, सात्विकपणा, दूरदृष्टिकोन. लहान होते. सदाशिवरावांचेही आवडते आणि बाबासाहेबांचेही आवडते. ब्रह्मा विष्णू महेशासारखं एकमेकांवर प्रेम. ऐका बरं, लहानाचे मोठे होऊ लागले आणि शाळेमध्ये प्रवेश. पहिली झाली, दुसरी झाली. लहानपणापासून कुस्तीचा नाद. तसे पहिलवानच. पहिलवान कोणाला म्हणतात? ज्ञान असून सुद्धा नम्र राहणं, श्रीमंती असून सुद्धा साधं राहणं, बळ असून सुद्धा सर्त घेणं आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबर इतरांनाही जपत राहणं, त्याचं नाव पहिलवान आहे. जो फक्त स्वतःपुरतं जगत राहतो त्याला पहिलवान म्हणत नाहीत. कुस्त्या करू लागले, फिरू लागले. नावलौकिक ताकदीचा होता आणि शाळेतही हुशार. जसं एखाद्या विद्यार्थ्यानं शिक्षकांना विचारावं, आता पुढं काय, तसं प्रत्येक वेळेला आता पुढं काय, आता पुढं काय, आता पुढं काय, पुढं काय, पुढं काय, पुढं काय म्हणता म्हणता 7वी आली. वर्ग 7वीचा. जुन्या काळात 7वीला भली मोठी किंमत. शाळा मराठीच. खरं सांगू, जी माणसं लहानपणी मराठी शाळेत शिकली ना ती हुशार असो. मी सुद्धा मराठी शाळेचाच विद्यार्थी. माझ्या कीर्तनात बसलेले बरेच असतील मराठी शाळेतले. बरं, मराठी शाळेचं काम असं असतं सर, तिथला मास्तर जितका रगील असतो ना तितकं कुणी नसतं. मी तर मराठी शाळेत होतो 7वी पर्यंत. आमच्या गुरुजीने एक दिवशी दुपारी शर्ट काढला, खुंटीला अडकवला, उघडे झोपी गेले आणि शाळा तपसायला गाडी त्याच दिवशी दारात. वर्ग 5वी 6वीची पोरं एकत्र बसवलेली. पोरांना मोठ्यानं बोंबरली, सर उठा, साहेब आलेत. तसे मास्तर खडबडून जागे. बाहेर बघतात तर साहेब आणि पुढं पोरं आणि अंगात सदरा, कपडेच नाहीत. पण मास्तर हुशार. एकदा पोरांकडे बघितलं, एकदा साहेबाकडे बघितलं आणि डोकं लावलं. पोराव, शाळा तपसायला साहेब आलेत, माझ्याकडे लक्ष द्या, गोंधळ करू नका, लक्ष द्या माझ्याकडं. साहेब तर उमऱ्यात आले, तवर अंगात तर कपडेच नाहीत पण थेट शिकवायला चालू. लक्ष द्या माझ्याकडं, साहेब आले शाळा तपसायला, याला बोट म्हणतात. साहेबांकडे लक्ष द्या, आता माझ्याकडे बघा, याला दंड म्हणतात, याला मनगट म्हणतात. शारीरिक शिक्षणाचा तास चालूच हो. साहेब म्हणले, लय मास्तर बघितले पण कापड काढून शिकवणारा मास्तर अजून. आदर्श शिक्षक पुरस्कार त्यालाच हो. 7वी पर्यंत शिकले शंकरराव आणि आता फी भरायची वेळ आली. बोलावून घेतलं, ज्यांची ज्यांची फी राहिली त्यांनी जमा करा. घरची गरिबी हटत नाही सर. मग जुन्या काळात शिक्षकांना पंत म्हणत होते. काय म्हणत होते? पंत. नंतर शब्द आला मास्तर. तो पिंजऱ्यात माहिती झाला तुम्हाला. मग शब्द आला सर. पूर्वी शिक्षक पुढनं आले तर पोरं रस्ता बदलायचे. आता पोरग पुढनं आलं की मास्तर गल्ली बदलून जातो. कुठे ह्याच्या नादाला लागा. सासूची भीती सुनबाईला वाटायची, आता सुनाला बघून सासूला थंडी वाजते. पुरींना काळजी लागायची पूर्वी, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल. आता म्हातारी जुरायला लागली, सुनबाई कशी भेटल, सुनबाई कशी भेटल, सुनबाई कशी भेटल. काटोट होती परात आली. काटोटीला 2 कानं होते की नाही हो? आता परातींना आहेत का कान? बर, काठवट तुमच्या ऐकण्यात होते आहे ना हो महाराज? आता पराती आमच्या ऐकण्यात आहेत का? भुंड्या कानाच्या कुठल्या पराती? मग तुमचं लेकरू म्हणतं, म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोनं बनवलेल्या भाकऱ्या लय भारी लागतात. माय म्हणली, बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, तिच्या पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव आहे. परातीत बघत जा, पायाचे 2 अंगठे भाकऱ्या थापताना कुठं राहतात. हा बदल झाला. वर्ग 7वीचा.
मास्तर मलाही वाटतं फी द्यावी, मग पण पैसे नाहीत आमच्याकडं. टप्प्यानं भरलं तर चालतील का? नाही चालत. नाही, माझ्या एकट्याचीच तारांबळ नाही, मग माझे हे 5-7 मित्र आहेत त्यांची तारांबळ आहे. मग मी काय करू? माझ्याकडं फी नाही आणि बाकीच्यांकडे पण फी नाही. शंकरराव त्यातले नव्हते, आपलाच वशिला. असं नव्हतं, सगळ्याला घेऊन पुढे जायचं. आपल्यातले असले तर एकटेच जातात. तेवढं मला कन्फ्युशन द्या, बाकीच्याच तुमचं तुम्ही बघा. मग आम्ही 10-15 जण झालो, कुणाकडेच पैसे नाही. मग आता असं करा, पाटील आहे ना तुम्ही, हा, मग तुम्ही शाळा काढा आणि शिकवा तुमच्या जोडीदाराला. सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलांनी मास्तरच्या पुढे उभा राहून सांगितलं, काळजी करू नका मास्तर, कौरव पांडवांना तुम्ही शिकवा, एकलव्याला हा शंकरराव मोहिते पाटील शिकवत राहील. याची अनुभूती काही दिवसात त्यांना मिळाली आणि म्हणून काळ सार्थक केला त्याने. मला पुढे जायचं बरं अभंगात. शंकररावजी मोहिते पाटील शिक्षण अर्ध्यावरती सुटलं, पण जीवनाची शाळा सुरू झाली. 4 भिंतीतली शाळा जेव्हा बंद होते तेव्हा उघड्या आभाळाखालची शाळा चालू होती. ज्यानं उघड्या आभाळाखालची शाळा शिकलीत ना, ती माणसं कधी वायाला जात नाही. त्यांच्या कृपेनं आपण या मातीवरती बसलाय. बऱ्याच जणाला वाटत असेल, आम्ही आज कीर्तन ऐकतो, सहकार महर्षीजींचा हा 46वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या दिमाखात तालुक्यात सुरू आहे, मग आमचा परमार्थ वायाला जातो काय? इथली एकही गोष्ट वायाला जाणार नाही. जरा यादी ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही. एवढं सामर्थ्य आमच्या संप्रदायात आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योगधंदा करावा, आणि ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. तेने सदा चित्ता समाधान, हो तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष वाह वाह करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. नाम घोष करो हरि नाम, सदा नाम घोष करो हरि नाम, तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा म्हणून माणसानं खिशातला मनीही जपला पाहिजे आणि माळेतला मनी सुद्धा मोजला पाहिजे. पण या 2 मण्यात फरक आहे. माझ्याकडे पहा, खिशातला मनी आणि माळेतला मनी यात भला मोठा फरक आहे. माळेतला मनी आत ओढावा लागतो. जप कसे करतो आपण? माळेतला मनी आत ओढावा लागतो आणि खिशातला मनी बाहेर सोडावा लागतो. परत माझ्याकडे बघा, पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर सोडायचं असतं. आणि म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. हे आपलं केला इशारा साधा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हे मी का सांगतो? रघुनाथरावजी माने पाटील हे श्री शंकररावांचे निकटवर्तीय मित्र होते. कपाला उभा गंध, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि श्री पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची महिन्याची वारी. म्हणून आज हा अभंग सुद्धा मी मोठ्या जबाबदारीने घेतलाय. माझ्यावर जबाबदारी आहे. दुसऱ्या कुठल्या तालुक्यात गेलो असतो तर जबाबदारी नव्हती.
पण तालुक्याचा सुपुत्र आणि त्यात हे परीक्षक म्हणून उभा आहेत आमचे टाळकरी. त्यामुळे मला दोन्हीच सांगड घालायचे आज. शंकररावजी मोहिते पाटील हे नाव सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवायचं होतं. हे त्या काळच्या लोकांना माहिती नव्हतं. एवढ्यात कुणकुण लागली. हा भारत देश पारतंत्र्याच्या जोखडामध्ये अडकलेला. ज्या भारतात तुम्ही जन्माला आलात ना, तो देश किती महत्वाचा आहे हे आजही आपल्याला कळत नसावं बहुधा. माझ्या दादानो, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. ज्ञानोबरायांची एक प्रसिद्ध ओवी आहे, हे विश्वाची माझे घर. ज्ञानोबराय या विश्वाला घर म्हणतात सर. पण मी विचार केला, ज्ञानोबराय घर म्हणाले पण या घराचा प्लॅन सांगायला बहुतेक ज्ञानोबराय विसरले. मग मी अभ्यास केला. ज्ञानोबरायने सांगितले ना, हे विश्वाची माझे घर म्हणजे घराचा प्लॅन लोकांना समजावून दिला पाहिजे. किचन कुठलं, बेडरूम कुठली, ओसरी कुठली, डबल मजला कुठला हे सांगितलं पाहिजे. पण हे घर ज्ञानोबरायने बांधलंय. प्लॅन करणारे आम्ही आहोत. मी काय सिव्हिल इंजिनियर नाही, पण मी डोकं लावलं. ज्ञानोबराय विश्वाला घर म्हणतात ना, मग मी घराचा प्लॅन देतो. ऑस्ट्रेलिया घराचा हॉल आहे. अमेरिका घरातली तिजोरी आहे. जपान घरातलं मेडिकल आहे. जास्त औषधं तिथंच तयार होतात. पाकिस्तान घरातल्या कुरापती आहे. चीन घरातलं भांडारगृह आहे. युरोप या घरातली बाल्कनी आहे. डेन्मार्क घरातलं किचन आहे. थायलंड घरातली मास्टर बेडरूम आहे. पण माझा भारत देश या घरातलं देवघर आहे हे कधी विसरू नका. कसं वाटलं आपल्या? मग देवघरात जन्माला आलोय, देवासारखं वागलं पाहिजे की नाही आपण? पण काय नाही हो, परवा दिवशीच माझ्याकडे एक जण माणूस आला होता पोटात दुखतं म्हणून. मी म्हणलं का हो, कधीपासून दुखतंय पोटात? तो म्हणला शेजाऱ्यानं बंगला बांधलाय तेव्हापासूनच पोटातलं दुखायचं राहीन. आजही अशी माणसं आहेत, पण कर्म स्वच्छ करणारी ही माणसं आहेत. त्या काळी शंकरराव मोहिते पाटलांना कळून चुकलं, आता आपण स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झालं पाहिजे. वेड लागलं देश सेवेचं, देश वाचवला पाहिजे. हे छत्रपतींचं रक्त आहे. स्वराज्य उभा राहिलं, महाराष्ट्र उभा राहतो म्हणजे कोणी आभार गबाराची संपत्ती नाही. हा महाराष्ट्र कोणी आभार गबाराची संपत्ती नाही. माझा महाराष्ट्र चौघाची अमानत आहे. आळंदीचा ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, श्री पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचा खरा शिल्पकार छत्रपती शिवबा या चौघाच्या ताकदीने महाराष्ट्र उभा राहिला. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. पवित्र आहे आमच्या दारातली तुळस. भरून राहिले सुवासिनींचं कपाळ आणि आमचा राजा होऊन गेला म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. काय केलं छत्रपतींनी? विजयसारखी तलवार चालवून गेला, शत्रूचा नित्पात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून वाघनक हातात दडून अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, भगवान ईशान तुमच्या माझ्या तळहातावरती देऊन गेला, 32 मन सोनेरी सिंहासन स्थापन करून गेला. आणि ज्या दिवशी आमचा राजा स्वर्गात गेला ना, त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवतांनी ज्या राजाला वाकून मुजरा केला ना, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. छ म्हणजे 36 वाघाचं बळ असणारा, त्र म्हणजे मोगलांना त्रस्त करणारा, परत न फिरणारा, तिन्ही देवांचा राजा, शिस्तप्रिय, वाणी तेज, जिजाऊ पुत्र, महाराष्ट्राचं वैभव हार न मानणारा, राष्ट्राचं भूषण जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. किंमत केली दुधाची तुझ्या जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, शिवाजी महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या विचारानं प्रेरित झालेले शंकररावजी मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज कोणी एका जातीचं दैवत नाही, कोणी एका धर्माचं दैवत नाही, संबंध महाराष्ट्राचं दैवत आहे. माझी सर्वांना विनंती आहे, येऊ द्या थोडे थोडे हात वर, एक साथ, एक ताट.
हिंदू धर्म बुडाला असता धन्य धन्याची जाऊ माता जिथे जन्मला असता विधाता भल्या भल्यांची घेतली ध्यान आता मजाग भल्या भल्यांची घेतली ध्यान आता मजाग झाला महाराष्ट्राचा अंधार फार झाला दिवा पाहिजे अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे शहाजीचा बाळ काळाचा काळ शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरी व जन्मला शोभान बांधल तोरण गडाला शोभान बांधल तोरण गडाला प्रेरित झाले शंकररावजी मोहिते पाटील. ऐकावं बरं आपण महर्षीजींच्या जीवनावर मी काही बोलतोय आपण ऐकावं. काय केलं पाहिजे. क्रांतीवीर नाना पाटलांचा आदर्श डोळ्यासमोर होता. मी काहीतरी करू शकतो. भूमिगत असणारे बाहेर न निघणारे नाना पाटील कराडमध्ये सभा घेत आहेत हे कळालं. मिळेल त्या पद्धतीनं लगबगीनं शंकररावजी मोहिते पाटील पोहोचले. एकदा बघायचं होतं डोळे भरून. कुणाला. नाना पाटलांना एकदा डोळ्यानं पाहायचं होतं. पाहिलं आणि प्रेरित झाले. मी एकट्यानं बघितलं पण एकदा ह्या माणसाला अकलूजला आणायचं. आता एवढ्या मोठ्या माणसाला पारतंत्र्यात अकलूजला आणणं काय सोपं होतं का. ते काय बोराटे महाराजाला तारीख देण्यासारखं आहे का. कसं आणावं काय केल्याने येतील हो. हरकत नाही इच्छाशक्ती प्रबळ आणूच. त्या काळात नाना पाटलांना आणलं. 7 जीप गाड्या 2-4 ट्रक आणि शेकडो माणसं आणि अकलूज मध्ये लाखोंची गर्दी फक्त नाना पाटलांना बघाय. त्यांचं तेव्हाचं भाषण एवढं लोकाला भावलं. इंग्रजांच्या विरोधात लढायला माणसं तयार झाली. आणि ध्यानात राहू द्या आपण ज्या सोलापूर जिल्ह्यात राहतो तो सोलापूर जिल्हा किती देखणा किती श्रीमंत किती क्रांतिकारकांचा आहे. या भारत देशाला स्वातंत्र्य उशिरा मिळालं पण माझ्या सोलापूर जिल्ह्यानं सगळ्यात अगोदर तब्बल 3 दिवस स्वातंत्र्य उपभोगलंय हे लक्षात राहू द्या. आणि हे स्वातंत्र्य उपभोगण्यामध्ये सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर तो वाटा अकलूजकरांचा हे कधी कोणी विसरू नये. त्या काळात इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारण्याचं काम कुणी केलं असेल तर शंकररावजी मोहिते पाटलांनी केलं. सातारा जिल्ह्याला जोडून आपला जिल्हा आहे. आपला हा माळशिरस तालुका सातारा जिल्ह्याच्या लगत आहे. क्रांती झाली. नाना पाटलांच्या खांद्याला खांदा लावून अकलूजकर उभा राहिले. चले जाव मोहिमेमध्ये सहभागी झाले आणि शेवटी अखेर तो दिवस उगवला. 15 ऑगस्ट 1947 माझा भारत देश स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र होण्यामध्ये सिंहाचा वाटा सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलांचा माळशिरस तालुक्यातला आहे हे कुणीही विसरू नये. आधी परके बाजूला लावू तेव्हा माझ्या तालुक्याचा विकास होईल हे डोक्यात ठेवलं. मी काहीतरी करू शकतो. चळवळ शांत झाली आणि मग माणसं म्हणू लागली शंकररावजी आता जरा घराकडे लक्ष द्या. आता जरा कुटुंबाकडे लक्ष द्या. हे लक्षात आलं आणि म्हणून माळीनगरच्या कारखान्यावर नोकरी मागण्यासाठी गेले.
तिथल्या चेअरमनला घामच आला हो, मॅनेजरला. तुम्ही आणि आमच्याकडे आला, तुम्ही 3 दिवसानं या का? आम्हाला विचार करावा लागेल नेमकं तुम्हाला नोकरी कुठली द्यावी. एवढे शिकलेले, एवढे हुशार, बरं कुठल्याही क्षेत्रात टाकले तर तुम्ही चमकणार आहे. सगळ्या तालुक्यात नाव झालंय तुमचं. इंग्रजांना माघारी लावण्यामध्ये आणि परतवण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा. नानासाहेबाला तुम्ही आणलं, अख्ख्या तालुक्यात चर्चा तुमची. न होणारी कामं तुम्ही करता. आम्हाला कल्पना आहे काय, शेख हवालदाराचा बंदोबस्त केला ते. म्हणजे शेख हवालदार होता कुठं, नीरा नदीवर सराटीच्या पुलाचं काम चालू होतं. इंदापूरला ना आपल्याला जोडायचं काम सुरू होतं आणि तिथं बंदोबस्ताला शेख हवालदार होता आणि तो इंग्रजांना चुगल्या करत होता. शंकररावजी मोहिते पाटलांना आधी त्याचा बंदोबस्त करायचं ठरवलं. 2 जोडीदार घेतले आणि शेख हवालदाराच्या आधी सायकल पंक्चर केली. तेव्हा सायकल म्हणजे लय मोठं वाहन. आता काय नाही राहील. 10 वर्षापूर्वी एवढा सुंदर काळ होता. घराघरात एकुलता एक टीव्ही होता. बरं टीव्ही असा होता, मागं तेवढाच पुढं तेवढाच, माणसं सडपातळ. आता टीव्ही सडपातळ झाले, माणसं मागं तेवढी पुढं तेवढी. बरं सह्याद्रीचा जमाना होता, अँटेनाचा जमाना होता. दर रविवारी मराठी पिक्चर, दर शुक्रवारी शनिवारी रात्री 10 ते 12 हिंदी पिक्चर. बाया बापड्यांसाठी जय गंगा मैया, ये रिश्ता क्या कहलाता है, दियावर बाती, कुमकुम, सखे ग, टाकू पुढचं पाऊल. दुसऱ्याचा बांध फोडणाऱ्यांसाठी आप भीती, तपास करायला CID सुराग, शक्तिमान याचा गिरट्या घालत. बरं त्यालाही मोहिते पाटलांनीच पहिल्यांदा आणलाय मना तालुक्यात. ऐका ऐका पुढे. शक्तिमान बघितलं असं. मग शकाला का बुंबुमाला. दिवस मावळताना दामिनी लागायचं आणि हातात काठी घेऊन यायची आणि तिला बघितलं की पोरग म्हणायचं, पप्पा मी मोठा झालो ना पोलीस होणार. आता पोरग म्हणतंय, बाबा मी मोठा झालो ना तुम्हाला बुक्कीत तिंगुल देणार, गुलीगत. झापूक झुपूक पॅटर्न आला. बर दर दिवस मावळताना गाणं लागायचं. ही काळी आई धनधान्य दे, जोडते मनाची नाती, आमची माती आमची मानस. ते ऐकलं का? ते ऐकलं ना तुम्ही भजनी मंडळ? हा, नवीन लग्न झालेल्यांसाठी चित्रहार होता आणि ज्यांचं कधीच होणार नाही त्यांच्यासाठी छायागीत होते. ही काळी आई धनधान्य दे, जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणस. चल र सरजा चल र राजा, बिगी 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 डौलान डौलान, गाव मोठ वळच गान. जीवा शिवाची बैल जोड, जाई बिगीन आपली पुढं. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाकर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाकर पाकर. काळ्या मातीत मातीत ती पण चालती, ती पण चालती, ती पण चालती. होतं का नाही असं? आता असलं काय नाही राहिलं. आता एकच गाणं वाजतं, पाटलाचा. मागच्या 2-3 दिवसापूर्वीच झाल्या. गाड्या सुटल्या, चोपदार गाड्या सुटल्या, गाड्या सुटल्या चोपदार. होता का नाही तुम्ही? खरं सांगतो, जवळ होतंय तवर कंबर बांधणार आहे. मी लय अभ्यास केलाय. गाड्या सुटल्या, मी कुठेही पोट भरू शकतो. ऐका, क्रांतीच केली होती. घडलं काय, सगळा बदल झाला. तो शेख हवालदार लय ताप द्यायचा. त्याचा बंदोबस्त केला होता शंकरराव मोहिते पाटलांनी. हे माहित होतं तिथल्या चेअरमनला. त्याने हात जोडले, आमच्याकडे येऊ नका, आणि आला तर 2 दिवस वेळ द्या. माघारे आले. बाबासाहेबांनी हाक मारली, का रे
तुझ्यासारख्यानं कोणाकडं चाकरी करणं आमच्या बुद्धीला पटायचं नाही. मग एकट्याचं चांगलं होईल रे, पण जगाचं चांगलं झालं पाहिजे. बघ काय करता आलं तर. पहिलं पाऊल उचललं, ते पाऊल यशस्वी ठरलं आणि या अकलूज म्हणजेच आशिया खंडातील सगळ्यात नावाजलेल्या आणि सगळ्यात मोठ्या ग्रामपंचायत या गावाचे सरपंच म्हणून उभा राहिले आणि निवडूनही आले. ही मोठी क्रांती त्यांनी घडवली. प्रथम नागरिक, नावाजलेलं गाव, स्वतःचा पॅनल तयार केला. या पॅनलचं नाव होतं प्रगती पॅनल. म्हणून मग अशी म्हणलं पुढं सरा, प्रगती पॅनल उभा केले, निवडूनही आणले आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुखाचा सागर आणण्यासाठी ती क्रांती सुरू झाली. हे का सांगतो? हे पहिलं पाऊल टाकलं नसतं तर आता नेटानं आपला माळशिरस तालुका पुढे गेला नसता. त्यावेळेच्या पहिल्या पावलाची गरज होती, म्हणून काळ सार्थक केला त्याने. काळ सार्थक केला ओ काळ सार्थक केला त्याने. काळ सार्थक केला धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्याने. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. काळ जिंकता येतो, देश जिंकता येतो, धर्म जिंकता येतो, समाज जिंकता येतो. कोण म्हटलं काळ जिंकता येत नाही? येतो. कोण म्हटलं देश जिंकता येत नाही? येतो. देश जिंकला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, देश जिंकलाच ना. कोण म्हटलं धर्म जिंकता येत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म जिंकला. कोण म्हणलं तुम्हाला समाज जिंकता येत नाही? सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलांनी समाज जिंकला, आपली केली माणसं. कोण म्हटलं तुम्हाला देव जिंकता येत नाही? देव जिंकता येतो. नामाच्या ताकदीनं देव जिंकता येतो. सदैव नामस्मरण केल्यानं देव जिंकता येतो. प्रल्हादानं जिंकला देव, वाल्या कुळ्यानं जिंकला देव, शबरीनं जिंकला देव, नामदेव महाराजानं जिंकला ना देव. नामदेव महाराज देवाच्या पुढे गेले, देवाला म्हणले, देवा आईनं नैवेद्य पाठवलाय माझ्याजवळ, तुला नैवेद्य खायला लावलंय, नैवेद्य खा. तुम्ही कधी म्हणता का हो पोराला, जा देवाला नैवेद्य खायला घाल? तुम्ही काय म्हणता? देवाला नैवेद्य दाव. ते दावूनच येतं, बघ रे लांबून. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेव महाराजांनी देव जिंकलाच ना. सावता महाराजांनी देव जिंकला. बैला विठ्ठल, मोठ विठ्ठल, त्या झाडावर चारा घुमैना, त्याही विठ्ठल गे माय. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझारी. सावतोबा डोळे उघडा. सावता महाराजांचं नामस्मरण चाललं होतं. नाम वाचे, नाम वाचे, नाम वाचे, नाम वाचे, नारायण 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 नारायण. माझ्या महाराजांचं भजन रंगात आलं होतं. पांडुरंग 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 पांडुरंग. नामदेव जनाबाई
नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, हो मुक्ताबाई मुक्ताबाई. महाराज डोळे उघडा. कोण? मला देव म्हणतात. कुठून आलास? पंढरपुरावरून आलो. कशाला? चोर पाठीमाग लागले तुझ्या. हा, कोण कोणते चोर आहेत? एकाचं नाव नामदेव आहे आणि एकाचं नाव ज्ञानदेव आहे. ज्ञान दाखवतं आणि नाम पकडतं. मग मी काय करू? सावतोबा ना तुझं नाव? हा. मला लपवून ठेव. ऊसात लप ना. शोधतील ते दोघं. मग केळीत लपा देवा, तिथूनही शोधतील. मग मी काय करू? कुठेही लपव, पण अशा ठिकाणी लपव की त्यांना सापडलो नाही पाहिजे. कटीचे खुरपे सत्वार काढिले, हृदया माझी खोविले, साठविले अंतरा माझी देवासी. साठविले अंतरा माझी देवासी. हृदय फाडलं देवा, इथं लपा. देवाला लपवलंच ना. कोण म्हणतं देव जिंकता येत नाही? पण कशाच्या ताकदीनं लपवला? नामवाचे. आता दुसरं उदाहरण देतो. मीराबाई, वेड लागलं. कुणाचं? देवाचं. दुख लाखों सहे, मुख से गोविंद कहे, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, बैठी संतों के संग, रंग मोहन के रंग. मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी लगन. चांगली चांगली स्थळे येऊ लागली. मी रे लग्न कर ग. नाही करणार लग्न. का? मी त्याची पट्टराणी झाले. परक्या पुरुषाची कीर्ती माझ्या समोर ऐकू नका. मी फक्त त्याचीच कीर्ती ऐकणार आहे. श्रवण कीर्ती. हे फक्त श्रीकृष्णाच. 2 उदाहरणं झाली बरं पहिल्या चरणाला. आता तिसरं उदाहरण. राधा. कुणाला म्हणतात? जिचं नाव उलट लिहिल्यानंतर कृष्णाच्या डोळ्याला लागत होत्या धारा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा, तिचं नाव राधा. जिचं नाव लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर द्यावा लागला कान्हा, तेव्हा जी पूर्ण झाली तिचं नाव राधा. रच्या पुढं कोण उभा करावा लागतो? कान्हा. धच्या पुढं कोण उभा करावा लागतो? कान्हा. कान्हाशिवाय जे अपूर्ण आहे तिचं नाव राधा. एक दिवशी रुक्मिणीची लक्ष्मीची मीटिंग बसली. का ग? आपण 8 जणी आहोत सत्यभामासहित. हा, दिवस 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 नसते आपल्या सुंदर जात 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 मला इंस्टाग्राम कोणी टाकली होती? राधेने टाकली. ह्यांच्या अकाउंटला मेन्शन केले होते. ह्यांच्या म्हणजे चोपदाराच्या नाही, माझ्याही नाही, कृष्णाच्या. बाई, परवा तर फेसबुकला बघितले फोटो. राधेच्या खांद्यावर हात टाकतात आणि फिरत असतात. तुला कसं माहिती? महाराजांना सांगितलंय, हात खांद्यावरी राधिकेच्या. कुठं कुठं बघितलं? काल तर पेपरला आलं होतं. बाई, नाद लागला ग त्यांना. घरी थांबायला नको म्हणतात आणि राधे बरोबर फिरतात. सत्यभामा म्हणाल्या, माझ्याकडे एक इलाज आहे, जालिम औषध आहे. का? कुठं सुद्धा जात नसतात ते. का? त्यांना काहीच म्हणायचं नाही. आपण जिथं दुखतंय तिचं इंजेक्शन देऊ. बंदोबस्त करू राधेचा. तिला गोड गोड बोलवून बोलवा ना. काय ह्यांनी प्लॅन केला आणि गोड गोड बोलून बोलवलं.
कुणाला? राधेला. असं गोड बोलून बंगल्यावर बोलवलं. बस कशी आहेस? ती म्हणली बरं आहे. हल्ली दिसत नाही. ग्रीन फिंगर्सला दिसली होती इंग्लिश मिडियमला, त्याच्यावर दिसलीच नाही. ते तसं कसं? शिक्षण प्रसारक मंडळामध्येच होते बाई, दिसले नाही कुठं. नाही होते मी, पण बीएड कॉलेजलाच होते, पुन्हा नाही दिसले. आता कुठं दिसत नाही. दिसत कशी नाही? ही तर आलते ना महादेवाच्या मंदिरात, पण दिसत नाही कुठं. आकलायला पण जाते कधी कधी, पण दिसत नाही. दिसत कशी नाही ग? सारखं दिसत नाही, दिसत नाही, दिसत नाही, दिसत नाही करता तुझ्या नवऱ्याबरच थंडती की आकलू जात ना. सत्यभामा दात वट खायला लागली, म्हणून तर तुला बोलवले गोड गोड बोलून काठा काढायला. रुक्मिणीकडे गेली, काना मागणं आले तिकड झाले ग दबक्या पावलानं येऊन. हिचा बंदोबस्त कसा करावा? उकळतं दूध आणा तिला प्यायला द्या, चटचटक निघतलं. मग नाही फिरायचे आपल्या नवऱ्या बरं. असं उकळतं दूध आणलं आणि राधेला प्यायला दिलं. राधेनं काय नाही, एक नाही दोन नाही, अख्खा दुधाचा पेला घट 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 गिळून टाकला. अजून आहे का एखादा? संपला आता. नाही असलं तरी आणा पिते. ह्या एकमेकाच्या तोंडाकडेच बघायला लागल्या. बाई हा काय प्रकार? एवढं गरम दूध प्यायला दिलं तरी तिला काय झालं नाही. निघून गेली ती. जाऊ का? बरं अशी नाही म्हणली ती, येऊ का आत्या? आता थेट निघाली टायली घेऊन. कोण? राधा. आणि एकटीच निघाली बर का. निघून गेली राधा. संध्याकाळी ह्यांची मीटिंग बसली. काय करावं ग बाई? एवढा बंदोबस्त केला राधेचा पहिल्या चरणा करता, तरी बंदोबस्त झाला नाही. दिवस मावळल्यावर मग श्रीकृष्ण घरी आले, पण नुसते आले नाही. टाचा उचलत, पाय उचलत, रुपये एवढा लय फोड आले होते. सत्यभामेनं हाकच मारली, कुठे गेला होता पराक्रम गाजवायला? पायाला फोड येईपर्यंत. रुक्मिणी, हा माझा पराक्रम नाही, तुमचाच पराक्रम आहे. म्हणजे पायाला फोड आले ते तुमच्यामुळे आले. कसं काय? राधेला दुपारी तुम्हीच बोलवलं होतं ना घरी? हा. तिला गरम दूध प्यायला दिलं ना? हा. मग तिला गरम दूध प्यायला दिलं त्यामुळे माझ्या पायाला फोड आले. कसं काय? अगं तिच्या चित्तामध्ये माझी पावलं आहेत. गरम दूध ती प्यायली आणि फोड आले माझ्या पायाला. पाऊले चित्ती समान. हे पहिल्या चरणा करता 3 दाखले. म्हणून नाम वाचे श्रवण कीर्ती. माने महाराज, पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला, काळ सार्थक केला, काळ सार्थक केला त्याने. हरिला मने विठ्ठल, हरिला मने विठ्ठल, हे धरिला मने विठ्ठल, धरिला मने विठ्ठल, धरिला मने विठ्ठल, धरिला मने विठ्ठल. आपलीच माणसं आपल्या माणसाच्या विरोधात उभे राहतात. जी भावकी रामाच्या मागे गेली नाही, जी भावकी कृष्णाच्या पाठीमागे जात नाही, जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या मागे येणार नाही. जी भावकी पवारांच्या पाठीमागे नाही, ठाकरेंच्या मागे नाही, ती भावकी आपल्या मागे येईल का? येत नाही. आपलीच माणसं आपल्या माणसाच्या विरोधात उभे राहतात. तत्कालीन लोकांनी सुद्धा शंकररावजी मोहिते पाटलांच्या विरोधात कट कारस्थान करायला सुरुवात केली. मोठे दादा त्यावेळेला 4 वर्षाचे होते. किती वर्षाचे? 4 वर्षाचे होते. मोरारजी देसाई मुंबईत, आणि शंकररावजी मोहिते पाटलांवर आरोप रचण्यात आला
गांधीजींची हत्या झाली आणि दंगली उसळल्या, आणि दंगली उसळण्यात म्हणे हे तिघ जण भाऊ भाऊ आहे, सदाशिवराव, बाबासाहेब आणि शंकरराव. तिघांना इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या ना. तिघांना 3 कारागृहात नेण्यात आलं आणि कर्नाटकात शंकररावजी मोहिते पाटलांची रवानगी झाली. पण हा वेळ वाया जाऊ दिला नाही. काळ सार्थक केला त्यांनी. वाचन केलं, अभ्यास केला. येरवड्यामध्ये नेण्यात आलं आणि शंकररावजी मोहिते पाटलांकडे पाहून, त्यांच्या अभ्यासाकडे पाहून जेलर साहेबांना हाक मारली, इकडे या, माफीनाम्याचं लेखी पत्र लिहून द्या. मला कल्पना आहे तुम्ही दोषी नाही, पण लेखी पत्र लिहून द्या. तुम्ही निर्दोष आहात मला कल्पना आहे, पण लेखी माफीनामा लिहून द्या, तुम्हाला सोडून देतो. शंकररावजी मोहिते पाटलाने हात जोडले. हे जमणार नाही. मी जर माफी मागितली तर सिद्ध होईल मी दोषी आहे. चुकीचा आरोप माझ्यावरती लागण्यापेक्षा माफी मागणार नाही हे ठणकावून सांगणारे शंकररावजी मोहिते पाटील स्वाभिमानाचं ज्वलंत उदाहरण आहेत, यातील मात्र शंका नाही. हाताला बोट पकडलं आणि कृष्णामाईनं नातूला तिथपर्यंत नेलं, मोरारजी देसाईंपर्यंत. हे 4 वर्षाचं लेकरू आहे. वाटतं का तुम्हाला हे हातात बंदूक घेत असेल आणि अकलूज बंद फिरत असेल? मोरारजी देसाईंच्या डोळ्याला पाणी आलं. कृष्णामाई, आमचं चुकलं, हरकत नाही. 3 भावांना मुक्त केलं आणि छोट्या दादाला उचलून, मोठ्या दादाला उचलून घेतलं. त्यावेळेला 4 वर्षाचे होते विजय दादा. 4 वर्षाचे विजयसिंह मोहिते पाटील. ज्या मोरारजी देसाईंनी उचलून घेतले त्याच विजयसिंह मोहिते पाटलांनी हा माळशिरस तालुका लेकरासारखा उचलून धरला. हे कायम लक्षात राहू द्या. हे भविष्य फार मोठं होतं हे त्यांना कळालं. माघारी आले शंकररावजी मोहिते पाटील. माझ्या या तालुक्यात काहीतरी क्रांती घडली पाहिजे म्हणून सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीकरता सहकार क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. गावचे गाव दौरे केले. 3 लाख रुपये जमा करायचे होते. त्यावेळेला 25 पैसे हजेरी होती बायांना. अनगड्याला 8 आणे. पाहिलेत का तरी 8 आणे कोणी? मी पाहिलेत. रुपयाला 4 चॉकलेट पार्लेजी, एवढंच पाहिले. रुपयाला बिस्किटचा पुडा यायचा, एवढं पाहिलंय मी. मला एवढं आठवतं. एक जण वडापाववाला होता. मी लहान होतो तेव्हा 3 ला 1 वडापाव होता आणि 5 ला 2 होते. 1 रुपया कमी होता म्हणून मला त्यानं हाकलून लावलं होतं. आता त्यानं हॉटेल टाकले, उद्घाटनाला मला बोलावतो, मी पण जात नसतो. ते म्हणतोय तुमच्या ह्यानं तारीख घेऊ, तुमच्या ह्यानं तारीख घेऊ. माझ्या डोक्यात बसलाय रुपया. दिवस बदलतात. कसा जुळवावा 1-1 रुपया आणि 3 लाखाचा प्रवास? विरोधक तर तयारच होते. शेतकऱ्यांचं प्रबोधन करायचं होतं. आपला ऊस आपण गाळला पाहिजे म्हणून गुराळाची निर्मिती केली. स्वतः राबणारं हे मोहिते पाटील कुटुंब होतं. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा आणि हृदयात गरिबीची जाण असणारा परिवार म्हणजे मोहिते पाटलांचा परिवार आहे. काय केलं पाहिजे? कष्ट करू लागली ही भावंड. कारखाना उभा करायचा पण पैसा खिशात नाही. सगळी नाटकं करता येतात, पैशाचं नाटक कधी करता येत नाही. कुटुंबातलीच माणसं कधी कधी आपल्या विरोधात उभा राहतात. म्हणून माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे आहे. अश्रू सांगून जातात दुःख किती आहे. अश्रू सांगून जातात दुःख किती आहे. वाचा सांगून जाते माणूस कसा आहे. स्पर्श सांगून जातो मनात काय आहे. ठेस सांगून जाते लक्ष कुठे आहे. संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे. गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे. विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे. आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपलं परक नेमकं कोण आहे. हा म्हणता तालुका पाठीमाग उभा राहिला. 2 लाखाची जुळणी झाली. दिल्लीला पोहोचले. सांगितलं 3 लाखाची जुळणा करा. परत जुळणा झाली आणि विनमुख हातानं माघारी यावं लागलं. आता सहकार कारखाना देण्याकरता बंदी आली. आता नाही मिळणार. माघारी आले. पण करावं काय? गोळा केलेले पैसे माघारी द्यावे तर पुन्हा कारखाना उभा राहायचा नाही आणि ठेवून घ्यावे
तो लोक काय म्हणतील, पण चिंता नाही केली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा यशवंतरावांनाच इथं आणण्यासाठी प्रयत्न झाले. ते येणार म्हटलं की अकलूजकरांनी रस्ते स्वच्छ करायला सुरुवात केली. रांगोळ्या काढल्या दारात, यशवंतराव येणार म्हणून. रांगोळ्या काढल्या, सडे टाकले, ते आले. त्यांनाही पाहायला गर्दी. जेवण ठेवलं घरी. स्वतःच्या हातानं कृष्णामाईनं स्वयंपाक केला. सोबत कबई आजी होतीच, त्यांचंच नाव लक्ष्मी. स्वयंपाक उभा राहिला. बर ते कबई आजीच्या हातचं जेवण होतं. सुगरण होती ती. कृष्णामाईच्या हाताला चव होती. यशवंतरावाने जेवण केलं. सत्काराला उभा राहिले आणि कोणीतरी सांगितलं ते तेवढं सहकारी साखर कारखान्याचं प्रकरण यांच्याही लक्षात आलं. पण अकलूजच्या भर चौकात शब्द दिला, आता जरी बंदी असली तरी ज्या दिवशी ही बंदी उठेल त्या दिवशी सहकारी साखर कारखान्याच्या यादीला पहिला साखर कारखाना तुमचा असेल यातील मात्र शंका नाही. एवढंच पाहिजे होतं. जसा शब्द घेतला तसा कारखानाही उभा राहिला. पण उभा राहतानाही प्रवास सोपा नव्हता. दुसरं पत्र आणायला जाताना पहिल्या पत्राला 3 लाख लागत होते आणि दुसऱ्या पत्राच्या वेळेला भागीदारीसाठी भाग भांडवलासाठी 10 लाख लागत होते. पहिल्या वेळेस माणसं देत नव्हती आणि दुसऱ्या वेळेस माणसाची लाईन लागली, आम्हाला सभासद करून घ्या, आम्हाला सभासद करून द्या. का? नेतृत्वावर जेव्हा विश्वास बसतो तेव्हा समाज आपोआप मागं धावत येतो, हे लक्षात राहू दे. शंकररावजी मोहिते पाटलांचं नेतृत्वच खमक्या होतं. त्यामुळे 8.5 लाख रुपये, 3.5 लाख रुपये जास्तच गोळा झाले. कारखाना उभा राहिला. सहकारातली मोठी चळवळ उभा राहिली. माळशिरस तालुक्याचं नंदनवन सुरू झालं. उजाड माळरान, भक्तीचा मळा फुलला. 2 रुपये प्रत्येकाच्या हातावरती येऊ लागले. हा माळशिरस तालुका घडू लागला. यातच लक्षात आलं, आता या तालुक्याच्या गरजा मी अजून पूर्ण केल्या पाहिजे. आणि म्हणून शंकररावजी मोहिते पाटलांची नजर वळाली शिक्षण या क्षेत्राकडं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले. आणि एवढे अनर्थ एका अविद्येनं केलं हे त्यांना माहिती होतं. ज्ञानाची गंगा उभी करू लागले. शाळा उभा राहिल्या, संस्था उभा राहत होती, विद्यार्थी येत होते. 14 विद्यार्थ्यांपासून 40,000 विद्यार्थ्यांपर्यंतचा प्रवास सुरू झाला. ज्ञानगंगा उभी राहिली. मराठे नावाचे एक मास्तर होते. अनेक ठिकाणी हाकलून देऊन नोकऱ्या नाकारून आले होते. शंकररावांना हात जोडले, आम्ही तुमच्याकडे आलो, काळजी करू नका, आता तुमची ऑर्डर तुम्हीच तयार करा आणि पोरं शिकवा. विजय वसतिगृहाची स्थापना केली. गोरगरिबांची पोरं तिथं राहू लागली. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटू लागला. हा म्हणता या विद्यार्थ्यांची संख्या वाढती झाली. इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. आता कुस्तीगीर परिषदा राबवल्या. कुस्त्यांच्या तालमी उभा केल्या. पहिलवान गावाकडे येऊ लागले. डोळे भरून माणसं अकलूज मधली लोक पहिलवानांना पाहू लागली. हा म्हणता सांस्कृतिक वारसाही जपला. त्याचबरोबरीनं ज्ञानोबा तुकोबाच्या पालख्या या तालुक्यातनं जातात. या दोनही पालख्यांना पंक्ती होत्या शंकररावजी मोहिते पाटलांच्या. मोठ्या श्रद्धेनं ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन घेणारा हा परिवार होता. आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे, यातील मात्र शंका नाही. वारकरी संप्रदायावरती नितांत श्रद्धा. हा म्हणता हे विकसनशील कार्य उभा राहिलं. वेळ आली आता अजून एक क्रांती घडवण्याची. त्यावेळेला चितळे नगरचा कारखाना म्हणजे चितेनी उभा केलेली फॅक्टरी निलावात निघाली. स्वतःच्या बंधूचं नाव दिलं नगराला, सदाशिवनगर. का? माझ्या भावाचा त्याग मोठा आहे, माझ्या भावाचं औदार्य मोठं आहे. आणि तो कारखाना विकत घेतला. माणसं म्हणत होती का कारखाना विकत घेतला चालेल का? चालेल, तील मात्र शंका नाही. एवढं औदार्य होतं. एक दिवशी गावातल्या लोकांनी सांगितलं, माणसं जोडण्याकडे कल होता बरं शंकररावजी मोहिते पाटलांचं. एका साहित्यिकाला आणा आणि त्याचं व्याख्यान ठेवा अकलूजमध्ये. तो मुंबईत होता साहित्यिक, नाव नाही सांगत, पण थोडी गची बाधा होती. काही संप्रदायातल्या लोकांनाही असते गची बाधा.
तशी गची बाधा होती. असं फुगलेलंच होतं. पूर्वी भाकऱ्या फुगायच्या, आता भाकऱ्या थापणाऱ्या फुगतात. त्यालाही गची बाधा. ज्ञान आलं की अहंकार. त्यानं शंकररावजी मोहिते पाटलांना यादी पाठवली. नाश्त्यात अमुक पाहिजे, जेवणात अमुक पाहिजे, चहाला अमुक पाहिजे. मग असे जसं मला दुपाडे साहेब विचारत होते, महाराज कशी कशी व्यवस्था करायची तुमची, त्यांना विचारा. मी काय त्यांना सांगितलं का? ते मला तारीख घेतानाही विचारत होते, माने साहेब नेमकं कसं कसं असतं तुमचं, तुम्हाला जेवणात काय पाहिजे, तुमची व्यवस्था कशी, तुमचं असं कसं. मी साधा भोळा माणूस आहे, काळ्या आईशी इमान राखणारा. ते तसं नव्हतं. अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, बसायला गाडी, न्यायला गाडी, अशी माणसं, असं न्यायला, असं स्वागत, हे सगळं केलं शंकरराव मोहिते पाटलानं. यादी लिहून दिली होती ना. आणि मग त्याचं व्याख्यान सुरू होणार. पडदा उघडला. समोर एकटे शंकरराव मोहिते पाटील बसले होते. शंकररावजी मोहिते पाटील, हा तुम्ही एकटेच आहात? हा. आपण मी सांगितलं होतं ना. काय सांगितलं होतं? पण माणसं कुठे आहेत? शंकररावजी मोहिते पाटील म्हणाले, तुम्ही जी यादी दिली होती अटी आणि नियमाची, सगळी पूर्ण केली का नाही? जेवायला काय पाहिजे, बसायला काय पाहिजे, उठायला कुठं पाहिजे, सोबत कोण पाहिजे, न्यायला कोण पाहिजे, चहाला पाहिजे का, असं पाहिजे का, तसं सगळं पूर्ण झालं काय? तुमच्या यादीत कुठंच नव्हतं की ऐकायला माणसं पाहिजेत. तुम्ही जर म्हणला असता ऐकायला माणसं पाहिजेत. आम्ही गावखेड्यातली माणसं, खेडोपाड्यातल्या माणसांना तुम्ही कमी समजता, ग्रामीण भागातल्या लोकांना तुम्ही कमी समजता, म्हणून ही शिक्षा तुम्हाला. सांगा, एकटाच ऐकतो. पश्चाताप झाला त्याला. म्हणजे हा उदात्तवाद, हा दूरदृष्टिकोन शंकररावजी मोहिते पाटलांच्या नजरेत कायम होता. हे लक्षात राहू द्या. आता शेवटचा मुद्दा सांगतो, थांबतो बरं. 6 मुलांवर सारखं प्रेम, एकसारखी माया. थोरले विजयसिंह मोहिते पाटील, राजसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, प्रतापसिंह मोहिते पाटील आणि उदयसिंह मोहिते पाटील, हे 6 भावंड. मोठं प्रेम या 6 लेकरांवर. विजयसिंह मोहिते पाटील अर्थात मोठ्या दादांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अवघ्या 28 वर्षाचे असताना समोर आणलं आणि समाजाची सेवा करायचं बाळकडू दिलं. ज्यांच्या घराण्यात बाळकडूच आहे समाजाची सेवा करणं, तिथं तीळ मात्र शंका नव्हती. हा प्रपंच उभा राहिला, पण समाजही पाठीमागं वाढला होता. आता जबाबदारी वाढली होती. अशातच माणसाने त्रासही दिला. मुंबईवरून माघारी येताना तळेगाव दाभाड्यात कुक्कुटपालन पाहिलं होतं. राजहंस नाव दिलं. शेतकऱ्यांना उभा केलं. शिवामृतच्या माध्यमातून या माळशिरस तालुक्याला दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रात सर्वोच्च पदावर नेलं. तुम्हाला माहिती असावं, माळशिरस तालुक्यात पहिली जर्शी गाय कोणी आणली असेल तर ती मोहिते पाटलांनी आणली, हे लक्षात राहू द्या. त्यांचं ब्रीद वाक्य होतं, ज्याच्या दारात जर्शी त्याची होईल सरशी. उत्पन्नाकडे लावली माणसं. चला पुढं. शिवामृत संघ उभा राहिला आणि हे सगळं काम आटपून मुंबईला जाताना पाटस मार्गे निघाले होते. जीभ घेतलेली होती. काही चुकीच्या लोकांनी गाडीवर हल्ला केला, पण दैव बलवत्तर होत. निष्ठा होती अंतकरणात. या तालुक्यातल्या माय मावल्यांचे आशीर्वाद होते. या तालुक्यातल्या वारकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आशीर्वाद होते. आणि म्हणून टिकून राहिले शंकररावजी मोहिते पाटील. कळालं, साने गुरुजी उपोषणाला बसले पंढरपुरातल्या देवळात. का? दीन दलितांना मंदिराच्या पायरीला सुद्धा हात लावून देत नव्हते. जातीयवाद तेव्हा होता, पण साने गुरुजींनी उपोषण धरलं. विठोबा सगळ्याच आहे, पण चोखोबरायांच्या जमातीतली माणसंच हात जाऊ देत नव्हती. महाराजांनी भजन सुरू केलं. वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाव, विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे सखा पांडुरंग अबीरा गुलाल उधळी तरंग अबीरा गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग. कर्मवीर भाऊराव पाटलांना भेटलेले शंकररावजी मोहिते पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तालमीमध्ये तयार झालेले शंकररावजी मोहिते पाटील आज पंढरपुरात गेले. साने गुरुजींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. साने गुरुजी चिंता करू नका, आम्ही शंकरराव मोहिते पाटील, गाव अकलूस. कशाला आला? माळशिरस तालुक्यात आलो. मग कळाला 8 दिवस झालं अन्न नाही पाणी नाही, तुम्ही उपोषणाला बसलाय पंढरपुरात. वाळूचे चटके निघतात, वाळवंटात बसला, कशा करता? माझ्या दलित बांधवांना पंढरपुरात जाऊ देत नाहीत. ते कोण? सनातनी. काय म्हणतात? पायरीपर्यंत यायचं नाही म्हणतात. म्हणजे फक्त उच्च वर्गांनीच देवाचं दर्शन घ्यायचं आणि मग दीनदलितांनी कुठं जायचं? म्हणून तर उपोषणाला बसलो. 8 दिवस अन्न नाही पाणी नाही. तुम्ही काय करू शकाल? आम्ही दीनदलितांना घेऊन देवळात जाऊ शकतो, पण आम्ही तर 8 दिवस झालं बसलो. आम्ही 8 तासात हे करू शकतो. एकटे गेलेच नव्हते, अकलूजच गोळा केलं होतं. चला रे, बडव्याने अडवलेलं देऊळ एका क्षणात रिकामं केलं आणि दीनदलितांची माणसं पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या पायापर्यंत नेण्याचं सामर्थ्य ते शंकररावजी मोहिते पाटलांकडे होतं, हे लक्षात राहू द्या. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. सनातनी लोकांच्या मध्ये दंभ होता मनात. आजही घागरीतला विठोबा प्रसिद्ध आहे. आता हे मला सांगायला वेळ नाही, पण ते मी आता सोलापूर जिल्ह्याचा सुपुत्र असल्यामुळं बऱ्यापैकी अभ्यास करावा लागतो. घागरीतला विठोबा, ते लोक विठोबाकडे येईनातच का? या दीनदलितांनी हात लावला म्हणून. शंकररावजी मोहिते पाटलांनी विठोबाच्या समोर उभा राहिले आणि सांगितलं, आता आरती फक्त तुम्ही करायची नाही, विठोबाची आरती माझ्या सोलापूर जिल्ह्यातला दीनदलित सुद्धा करेल. ही आरती घडवून आणली शंकररावजी मोहिते पाटला. विठोबाचं दार सर्वसामान्याला उघडं केलं. अकलूज मध्ये आले, मारुतीच्या देवळात बसले. गावातले दीन दलित बोलावून घेतले, मातंग समाजातली माणसं बोलावून घेतली, अडचणी जाणून घेतल्या आणि एका ताटात जेवले. एका ताटात मारुतीच्या मंदिरात बसून जेवले आणि समाजाला संदेश दिला. नुसता बोलत नाही मी, करूनही दाखवतो. हा म्हणता समाज पाठीमागे उभा राहिला. सर्वसामान्यांचे झाले शंकररावजी मोहिते पाटील. जो येईल तो आपलाय ही भावना मनात रुजली आणि हा म्हणतात 3 वेळेला आमदार मोठ्या ताकदीने उभा राहिले. आता वेळ अशी आली होती की निरोपाची. शरीर थकलं होतं. कशामुळं? किरकोळ आजारामुळं. पण ओमदे होते, थांबायचं नाही म्हणत होते. 60-61चा जणू तरुणच होता, 16 वर्षाचा असल्यासारखा. आजारी असताना सुद्धा सोलापूर गाठलं. 2 सभा गाजवल्या, माघारी आले. रात्री जेवण केलं 6 लेकरांबरोबर. श्री विजयसिंह मोहिते पाटलांच्या विवाहाची चर्चा तर राज्यभर होती. विरोधक तर टीकेलाच बसले होते. आम्हाला कल्पना आहे तुम्ही दुष्काळामध्ये सगळ्या लोकांना दानधर्म केल्या, ते तिजोऱ्या रिकाम्या करून दिल्या, सामुदायिक विशाल विहिरीची योजना तुम्ही आणली, पाणी गावात 100 बाय 100ची विहीर तुम्ही खोदली, हे सगळं माहित आहे. पण तुम्ही 1 लाख लोक जेवायला घातली. 1 लाख नाही, 1,18,000 घातले. तुमचं काय मत आहे? तुम्ही म्हणे विहिरीत सरबत घातला. हा, विहिरीत सरबत केला. तुमचं काय मत आहे? जी माणसं माझे आहेत मी त्यांचा आहे. आणि आजही मोहिते पाटलांच्या बंगल्यावर प्रत्येक जण येतो तर कधी उपाशी पोटानं जात नाही. ही परंपरा शंकरराव मोहिते पाटलानं टिकवून ठेवली. इथं आल्या आल्या मला विचारले, आधी जेवणार का कीर्तन सांगणार?
ह्या वाक्यानं पोट भरलं माझं. म्हणजे जेवून जाणार आहे बरं का, मी तसा जाणार नाही. आणि मग संध्याकाळ झाली. दवाखान्यात माणसांची गर्दी होऊ लागली. 61वा वाढदिवस संपन्न झाला. 14 जानेवारी हा मकर संक्रांतीचा दिवस होता. हात हातात घेतला आणि तालुक्यातल्या जनतेचे डोळे पाणावले. अजून बहुत करणे आहे, तुम्ही जाऊ नका. डबडबल्या डोळ्यांनी विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, छोटे उदयसिंह मोहिते पाटील, राजदादा, मदनदादा ही सगळी लेकरं, 3ही लेकी आणि या 9 लेकरांची माय रत्नप्रभा देवी डबडबल्या डोळ्यानं पाहू लागले. आपण सूर्य आहात, आपण मावळून चालायचं नाही. शंकररावजी मोहिते पाटलांनी धर्मपत्नीचा हात हातात घेतला. ज्याला जन्माला यावं लागतं त्याला एक दिवस जावं लागतं. हे पुण्यतिथी म्हणून सांगतो. झालं आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता. अहो पण कपाळावरचं कुंकू आहात एवढ्या पुरते मर्यादित नाही. तुम्ही या तालुक्याची शान आहात, या जिल्ह्याचा प्राण आहात. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले, कुडामेडीच्या घरातनं दिवस काढले. इथून पुढं सगळे सोन्याचे दिवस येणार, चांगलं होणार. आणि तुम्ही सोडून निघाला. पुढच्या जन्मात जर मला जन्म घेण्याची संधी मिळाली ना मालकीनबाई, तर मी बैल होईन बरं. विजयसिंह मोहिते पाटलांना कळे ना, असं का म्हणतात बाबा? पुढच्या जन्मात जर मला जन्म मिळाला तर बैल होईन असं का म्हणता हो? या शंकरराव मोहिते पाटलानं बळीराजाची सेवा केली, शेतकऱ्यांची सेवा केली. वेळ आली तेव्हा आवाज उठवला, वेळ आली तेव्हा संघर्ष केला. या काळ्या आईची सेवा करताना या शंकरराव मोहिते पाटलाला तुरुंगात जावं लागलं. या तालुक्याची सेवा करताना आरोप सहन करावे लागले. या तालुक्याची सेवा करताना कष्ट पडले मला, कधी कधी आवाज उठवावा लागला. पण आता नाही. मला जन्म मिळाला तर माळशिरस तालुक्यात जन्म मागन, आणि बैलाचा जन्म मागन म्हणजे याच तालुक्यातल्या बळीराजाची आयुष्यभर खाली मान घालून काळ्या आईची बळीराजाची सेवा करता येईल एवढं मोठं मन सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलाचं होतं. बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप, बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप. काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप, बैल चंद्राचा वंशज, बैल सूर्याचा वारस, बैल माझ्या गोठ्यातला पिढ्या पिढ्याचा प्रवास. बैल कैलासाचा नंदी, शिवशंभूची हो भक्ती, कुणब्याची जाय होतो महादेवाची हो भक्ती. शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं निस्सीम भक्तिमय कुटुंब मोहिते पाटलांचं आहे, आराध्य दैवत आहे ते. हात जोडले, जोडलेल्या हातात चिमुकले विजयदादांचे हात होते. नुसते हात हातात घेतले नव्हते, ती जबाबदारी दिली होती. संघर्ष शिकवला, बळ दिलं तालुक्यातल्या पोरांना, कष्ट करायला शिकवलं, हातपाय खुडायला शिकवलं, घाम गाळायला शिकवलं, काळ्या मातीत सोनं पिकवता येतं हे दाखवून दिलं. संघर्ष करावा लागतो, संघर्षाचं बळ जीवनात असतं. जन्म गादीनं मिळत नाही, वारसा गादीनं मिळतो, पण संघर्षाचं बळ प्रत्येकाच्या रक्तात असावं लागेल. हे शिकवण दिली. आणि पहाटे 6 वाजता या जगाचा निरोप घेतला. डोळे मिटले. मी विचारलं निळोबांना, अशी साधुत्वाची माणसं समाजाकरता जगली, अशी साधुत्वाची माणसं तालुक्याकरता जगली, स्वतःचं आयुष्य
रणकंदन करता करता समाजाकरता खर्ची केलं अशा महात्म्यांबद्दल तुमचं मत काय? महाराजांनी उत्तर दिलं, निळामने स्वरूप से वा वा, निळामने स्वरूप से निळामने स्वरूप पण ज्यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि माँसाहेब जिजाऊंचे पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले, हे लक्षात राहू द्या. मुलांना शिकवा, झाडं लावा, झाडं जगवा, पाणी जपून वापरा, रक्तदान करा. आणि तिसरा संकल्प सांगतो, आपली माणसं मोठी करायला शिका. एवढा सल्ला देतो आणि थांबतो. आपली माणसं मोठी करा. एक छोटं उदाहरण, का आपली माणसं मोठी करायची आणि का आपणच आपल्या माणसाची किंमत करायची सांगतो. तुम्ही आता आमच्या आहात म्हणून सांगतो, सगळेजणच आज गावलेत मला. आपली माणसं मोठी करायला शिका. 7 मजल्याची माडी होती. किती मजल्याची? 7 मजल्याची. 7व्या माळ्यावर एक बाई कामाला होती, गरीब होती. तिला एक हिरा सापडला. हिरा म्हणजे बेसनाचं पीठ नाही, हिरा छोटा होता, चांगला होता. तिचं पोरग मोठ्याने बोलायला लागला, आई हिरा. हिच्या ध्यानात आलं, हा हिरा असा नेला यायचा नाही. उचलला, पदराच्या गाठीत बांधला, तरी नेता यायचा नाही. मग सोडला, उचलला, खिडकी उघडली, वरनं फेकून दिला. कितव्या माळ्यावरनं? बोला की 7व्या. 5:30 वाजता सुट्टी झाली. बाई तिथं गेली, हिरा उचलला, खिशात त्या पदरात बांधला, सोनाराकडे गेली. सोनार दादा, या हिऱ्याची किंमत काय होईल हो? सोनाराच्या लक्षात आलं, ह्या बाईला हिऱ्यातलं काय कळत, म्हणजे हिला फसवायला काय अडचण नाही. सोनाराची नियत बिघडली. सोनार म्हणे, बाई अहो हा हिरा नाही, काच आहे. खिडकी उघडली आणि दुसऱ्या माळ्यावरनं हिरा फेकून दिला. बाई निघून गेली आणि तो सोनार हिऱ्याजवळ गेला. हिरा उचलला आणि रत्न पारख्याकडे गेला. त्याला जोहारी म्हणतात, त्याला हिऱ्यातलं कळतं. रत्न पारखी दादा, या हिऱ्याची किंमत काय होईल हो? रत्न पारख्याच्या डोक्यात आलं, ह्या सोनाराला हिऱ्यातलं काय कळत, म्हणजे ह्याला फसवायला काय अडचण, याला तर भ्रष्टाचार म्हणतात. बरं, शिक्षक पोरांना सांगतात, पोराव उद्या शाळेत येताना 100 रुपये फी घेऊन या. पोरगा आईकडे जातं, मम्मी सरांनी उद्या 200 रुपये मागितल्यात. ती नवऱ्याकडे जाते, अहो बंटीची फी भरायची ना, 500 रुपये मागितले, द्या. त्यामुळं आधी चौकशी आयोग घरात नेमा. किती रुपये मागितले ते आणि गेले किती रुपयावर, असं कळते ना माझ्या लाडक्या बहिणींनो. ऐका आता, ऐका. कितव्या माळ्यावरनं फेकलं सोनारानं? आता 2ऱ्या. तिथं कोण गेला? रत्न पारखे. आधी कुणी फेकलं? बाईनं. पुन्हा कुणी टाकलं? सोनारानं. आता कुणी हिरा फेकला? रत्न पारख्यानं. या सोनाराला काय कळत नाही, अरे हिरा नाही, काच आहे, कशाला आणली ही काच, फेकून दिला जा. सोनार निघून गेला तसा रत्न पारखी हिऱ्याजवळ गेला. आता हिरा तुटला होता, आता हिरा फुटला होता. हिऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं.
रडणाऱ्या हिऱ्याला विचारलं रत्न पारख्यानं, का रे हिऱ्या, त्या बाईनं तुला 7व्या माळ्यावरनं टाकून दिलं तरी तू फुटला नाहीस, त्या सोनारानं तुला 2ऱ्या माळ्यावरनं फेकलं तरी तू तुटला नाही, मी इथल्या इथं टाकलं तुला तरी तुझ्या डोळ्याला पाणी का? रडणाऱ्या हिऱ्यानं दिलेलं उत्तर आयुष्यभर लक्षात ठेवा, जिंदगीभर लक्षात ठेवा. या सागर महाराज बोराटीची तुम्हाला विनंती आहे. रडणाऱ्या हिऱ्यानं दिलेलं उत्तर जरी तुम्हाला कळालं तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल. रडणारा हिरा बोलू लागला, अरे रत्न पारख्या, ज्या बाईनं मला टाकून दिलं ती बाई परकी होती, ज्या सोनारानं मला फेकून दिलं त्याला माझं मोल माहिती नव्हतं, त्याला माझी किंमत माहिती नव्हती. पण तुला माझं मोल माहिती आहे, तुला माझी किंमत माहिती आहे, तुला माझी ताकद माहिती आहे. तू लोकाचा नाही, तू परका नाही, तू माझा आहे. परक्यानी फेकलं तर दुःख होत नसतं दादा, पण आपल्याला कधीच फेकायचं नाही हे जरी आज कळालं तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. बस एवढंच करा, आपल्याला कधी फेकू नका, आपली माणसं मोठी करा हा संदेश देतो. आणि सेवेला पूर्ण विराम. बोलण्याच्या ओघात एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर माफ करा, माझं वय फार कमी आहे. आताशी 32 संपून काल 33 लागले परवा दिवशी. तेव्हा माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये काकासाहेबांबद्दल, सहकार महर्षींबद्दल काही अपूर्ण राहिलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. माझा तेवढा अभ्यास नाही, पण जेवढं मला स्फुरलं, जेवढं मला बोलता आलं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केलाय, जबाबदारीनं बोललोय. माझ्यापेक्षाही काही कीर्तनकार चांगलं बोलत असतील, त्यामुळं मी तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. ज्यांना 2 मुलं त्यांनी 1 मुलगा म्हणून माफ करा, ज्यांना 1 मुलगा त्यांनी तोच पोरगा म्हणून माफ करा, आणि ज्यांना मुलगा नाही त्यांनी कीर्तन झाल्यावर मलाच उचलून घेऊन गेलं तरी चालेल. आणि तेवढं ते ध्यानात ठेवा, खिशातला मनी माळेतला मनी पाया पडताना वगैरे वगैरे. त्यामुळे झालंय कीर्तन. तुकाराम 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 तुकाराम